नमस्कार. स्टोरीजीला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला आजच्या कथेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणी साधीसुधी कथा नाही, तर एक रहस्यमय अशी भयकथा आहे. मुळात ही कथा नसून आम्हाला आलेला एक अनुभव आहे जो तुम्हालाही विस्मयचकित करून जाईल. विस्मयचकित हा शब्द जर चुकला असेल तर तसे सांगा हा. कारण असा अनुभव याआधी आयुष्यात कधी आम्हाला आला नव्हता ना, तर नक्की काय म्हणतात हे ठाऊक नाही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला म्हणजे कोणाला? तर आम्ही म्हणजे मुंबईच्या द.ग.डु.अ.का दयाराम गजानन डुगडुगकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेल्या आणि वर्गाच्या अंतिम बाकावर बसणाऱ्या 7-8 टवाळपोरांचे टोळके. आमची अभियांत्रिकीची 4 वर्षे आम्ही एकही गटांगळी न खाता कशी पूर्ण केली यावर एक वेगळी कथा बनेल, पण ते पुन्हा कधीतरी. पण हे अंतिम वर्षही तसेच सुटणार याची खात्री असल्याने शेवटचा पेपर झाला तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे मौज भ्रमंतीचा म्हणजे पिकनिकचा बेत आखायच्या तयारीला लागलो. आता आमच्या ग्रुपमध्ये 4 पुरे गरिबा घरची असल्याने उरलेल्या 4 खात्यापित्या घरच्या पोरांना यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही मैत्री खात्यात उचलावा लागत असल्याने आमची सहल शिमला कुल्लू मनालीसारख्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. आणि तसेही हे शेवटचे वर्ष असल्याने परीक्षा पास होण्यासाठी जी सेटिंग की काय लावावी लागली होती तिचाही खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला होता. त्यामुळे पिकनिकचं बजेट टंगच होते. पण म्हणतात ना, हिम्मत ए मर्दा तो मदत ए खुदा. हो ना. करता कशीबशी जुळवाजुळव करून आमचा गोव्याला जायचा भेट ठरला. त्याचे झाले असे, आपल्या बंड्याचे गाव कोकणात दूरवर कुठेतरी होते, गोव्यापासून 125 किलोमीटर अंतरावर. मौजे येडगाव. गावाचे नावही कधी ऐकलं नव्हते, पण गावाला समुद्रकिनारा मात्र भला मोठा लाभला होता. म्हणजे मौजे येडगावला मुक्काम केला तर तिथून गोव्याला ये जा करणंही परवडले असते आणि त्याचाही वैताग आला असता तर गावच्या समुद्रकिनारीच धमाल करता आली असती. तर या बंड्याचे चुलत काका जे सध्या मुंबईतच राहत होते त्यांनी तिथे एक घर बांधून ठेवले होते. पण ते घर त्यांना मानवले नव्हते म्हणून सध्या तसेच खाली पडून होते, ज्याचा आता पुढचे 4 दिवस आम्ही ताबा घेणार होतो. कोकण कन्या एक्सप्रेस मुंबई छत्रपती टर्मिनसवरून रात्री 10ला सुटणार होती. आम्ही सारे मात्र 9लाच जमलो होतो. 8-10 तासांचा प्रवास म्हणजे जागा पकडणे जरुरी होते. तसा आमचा झोपायचा काही प्लॅन नव्हता. उलट पक्या आणि बाबूसारखे अतरंगी कार्टीबरोबर असताना आजूबाजूच्या लोकांनी झोपायला देऊ की नाही ही शंका होती. पक्याच्या पोटात 2 पेक टाकले आणि त्याला चावी दिली की रात्रभर मनोरंजनाची हमी. कोणी ढोलकीवर थाप मारायचा अवकाश की याची भजनगाणी सुरूच म्हणून समजा. आजही काही वेगळे चित्र नव्हते. गाडीमध्ये मदिरापान निषिद्ध असल्याने तो आधीच बंड्याचा जोडीने एक खंबा मारून आला होता. रात्री 3 वाजेपर्यंत गाण्यांची मैफिल रंगली. जे पिणारे नव्हते त्यांनाही एक प्रकारची झिंग चढली होती. मित्रांच्या सोबत अशा रात्री रोज थोडी येतात. आज कोणाचाही झोपायचा मूड दिसत नव्हता. गाणी गाऊन थकलो तशी गप्पांची मैफिल सुरू झाली. थोडे इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर बंड्यानेच विषय काढला. उद्या आपण जिथे मुक्कामाला जाणार आहोत तो भाग भूताची वाडी म्हणून प्रसिद्ध आहे. आईच्या गावात पक्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया, पाठोपाठ एक कचकचित शिवी. बंड्याच्या एका वाक्याने पक्याची सारी नशा उतरली होती. पक्या घाबरला तसं त्याचा जोडीदार बाबूही घाबरला. पण आम्ही सारे मात्र यामागचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुकता दाखवली. आजच्या जमान्यात कोणी भूताच्या गोष्टी सांगाव्यात आणि आम्ही त्यावर सहज विश्वास ठेवावा एवढे पण काही आम्ही हे नव्हतो. कसेबसे काठावर पास होणारे आसका असेनात द.ग.डूची पोरे होतो. बंड्याने सांगायला सुरुवात केली. अगदीच काही 300 वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती, पण बंड्याच्या खापरपंजोबांच्या काळातील होती. बंड्याचे खापरपंजोबा म्हणजे त्या गावचे जमीनदारच म्हणाना. काही विष्णुपंत मोरोजी लाणे, 6 फुटांच्या वर धिप्पाड शरीरयष्टी, करारी मुद्रा, त्याला साजेशाशा पिळदार मिश्या, जमीनदाराला शोभेलचा पहिराव, कडक इस्त्रीचा कोट आणि पांढरे धोतर. हातात काठी पण आधारासाठी नाही तर एखाद्यावर उगाराला घेतली असे वाटावे. बंड्या त्याच्या तैलचित्रावरून त्यांचे वर्णन सांगत होता आणि आमच्या डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा उभी राहत होती. खरी खोटी देव जाणे, पण गावात त्यांचा भला मोठा वाडा होता. नाही, त्या वाड्यात मुक्काम करणे आमच्या नशिबी नव्हते. तो तर केव्हाच बंद करून टाकला होता, कडी कुलपे लावून. विष्णुपंतांच्या आकस्मिक मृत्यूनंतर. कोणी म्हणतात की पाय घसरून पडले तर कोणी म्हणतात की ढकलून दिले. पण त्यांच्या मृत्यूनंतर साऱ्या गावाला अवकळा आली. विस्मयकारकरित्या एके वर्षी पूर तर एके वर्षी दुष्काळ असा सलग 2 वर्ष फटका बसला. गावावर उपासमारीची वेळ आली. परिणामी गावच्या पोरीबाळींची लग्ने ठरेनाशी झाली. मोठ्या मुश्किलीने गावचा सरपंचाने आपल्या मुलाचे लग्न जमवले. वरात वाड्यावरूनच निघणार होती आणि तिथेच घात झाला. बघता बघते वाड्याच्या प्रांगणात बांधलेल्या मंडपाने पेट घेतला. काय झाले कसे झाले कोणालाही समजले नाही आणि ते सांगायला त्या साऱ्यांपैकी एकही जण जीवित उरलं नव्हते हेही एक कोडेच होते. बस त्यानंतर एकेकाने हळूहळू गाव सोडायला सुरुवात केली. बघता बघता सारा परिसर निर्जन झाला. काही वर्ष उलटली. लोकांची भीती चेपली.
मधल्या काळात फारसे अघटित असे काही घडले नाही. परत एकदा गाव वसायला सुरुवात झाली, पण त्या वाड्याच्या वाटेला जाण्याची आस्तागायत कोणाची हिंमत झाली नव्हती. आता याला धाडस म्हणा की मूर्खपणा, पण आम्ही तोच करायला चाललो होतो. बंड्याच्या घराची चावी घेऊन आला होता, ते घर वाड्याच्या अगदी समोर बांधून ठेवले होते. बंड्या कितीही म्हणत असला की नुसल्या अफवानी तो वाडा कुप्रसिद्ध झाला आहे, तरी त्या वाड्यासमोरच्या घरात राहणाऱ्या लोकांना काहीतरी वेडावाकडा अनुभव आला असणार, जे आता तिथे कोणी राहायला तयार नव्हते. बंड्यावर चिढावे की रडावे ते कळत नव्हते. परत मुंबईला फिरावे तर हसे झाले असते. थेट गोवा गाठावा किंवा कुठेतरी खासगी विश्रामगृहात मुक्काम करावा तर तेवढे पैसे बरोबर नव्हते. हो न करता कशीबशी मनाची समजूत काढली. काहीजण अजूनच पिल्यातच होते, त्यांनी आमच्या होला हो मिळवली आणि सरतेशेवटी आम्ही भूताच्या वाड्यावर स्वारी करायला सज्ज. कोकण कन्या एक्सप्रेस कुडाल स्टेशनवर आम्ही उतरलो. मौजे येडगावला जाण्याचे हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होते, तेही सुमारे 50 ते 60 किलोमीटर अंतरावर. 7-8 जण आणि सोबत सामान. बसपेक्षा रिक्षाचाच पर्याय सोयीस्कर होता. स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या रिक्षांची भली मोठी रांग समोर दिसली, पण एक रिक्षा मिळेल तर शपथ. ज्याला विचारावे तो त्या गावचे नाव ऐकून नकारार्थी मुंडी तर हलवायचाच, वर उलट आम्ही कुठून आलो आहोत याची अशी काही चौकशी करायचा की आमचे काही बरे वाईट झाले तर तो आमच्या घरी निरोप पोचवणार होता. आतापासूनच सारे संकेत असे मिळत होते जे आमचे खच्चीकरण करत होते, पण हे सारे आमच्या भल्यासाठीच होते हे समजायची अक्कल त्या दिवशी आम्ही गहाण टाकली होती. शेवटी एका रिक्षावाल्याच्या सांगण्यानुसार आम्ही स्टेशनपासून रिक्षाने बसस्टँडपर्यंत जायचं ठरवले आणि तिथून मग पुढचा प्रवास एसटीच्या लाल डब्यातून होणार होता. लाल डबा कसला, कळकट मळकट धुळीने माखलेला काळाकुट्ट लोखंडी सांगाडा होता तो. दिवसभरातून एकच बस होती जी वर्सोली फाट्यावरून डाव्या हाताला वळून 15 किलोमीटर आत वसलेल्या मौजे येडगावपर्यंत जायची. आणि का नसावी, कारण गाव येईपर्यंत तिच्यात फक्त आम्हीच शिल्लक राहिलो होतो. तसे नाही म्हणायला एक धोतरवाले मामा होते, पण ते टोकल्या गावी उतरणार याची काही कल्पना नव्हती. पुढे रस्ता खराब असल्याचे कारण सांगत बस गावच्या वेशीवरच येऊन थांबली. खाली उतरून पाहिले तर रस्ता तसा थोडाफार खडबडीत होता, पण बसची हालत पाहता नक्कीच त्या मानाने चांगला होता. तरी वाद घालण्यात अर्थ नव्हता. इथून पुढे कसे जायचे याची कल्पना नव्हती, म्हणून विष्णुपंतांनाच विचारायचे ठरवले. अरे हो, विष्णुपंत म्हणजे बंड्याचे खापर पणजोबा नाही बरे का, तर मघासचे ते गाडीतले आजोबा. त्यांचा पेहराव पाहता येवाने आम्ही त्यांचे विष्णुपंत असे नामकरण करून त्यावरून बंड्याला चिडवून झाले होते. आम्ही त्यांना विचारणार ते आधीच त्यांनीच आम्हाला भुवयात आणून इशारानेच कुठे असे विचारले. भूतांची वाडी, बंड्या उत्तरला. बरं बरं. सकाळपासून मौजे येडगाव आणि भूतांची वाडी ही नावे ऐकल्यावर ही पहिली थंड प्रतिक्रिया होती. जरासे हायसे वाटले. जर या आजोबांनीही डोळे वटारले असते तर इथूनच परतलो असतो अशा मनस्थितीला येऊन पोचलो होतो. पण आता त्यांनीच दाखवलेल्या रस्त्याने जायचे ठरवले. रस्ता खूप सोपा होता. झऱ्याच्या काठाकाठाने अर्धा पाऊण तास चालत जायचे होते, ते ग्रामदेवतेचे मंदिर येईपर्यंत. तिथून पुढे उजव्या हाताला एक पायवाट जी थेट भूताच्या वाडीला जाते. पावसाळा सुरू व्हायला अजून अवकाश होता, तरी झरा मात्र आपल्याच नादात खळखळाट करत होता. पायातले बूट काढून त्या थंड पाण्यात उतरलो तसे दिवसभराचा क्षीण गेल्यासारखे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदांची जाळी पसरली होती. बंड्याने लगेच पानांचे द्रोण बनवले आणि त्यात करवंदे भरून घेतली. एवढे रसाळ फळ आजवर कधीच चाखले नव्हते. मे महिन्याची दुपार, डोक्यावर आलेले ऊन, रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासाने आणि जागरणीने थकलेले शरीर, पाठीवर सामानाचे ओझे, आणि तरीही आम्ही मस्त शीळ घालत चाललो होतो. खरेच या परिसरात एक प्रकारची जादू होती. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवले होते या जागेला. ग्रामदेवतेचे मंदिर तर पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. भिंती भंगल्या होत्या, पण खांबांवरची नक्षी त्या काळच्या अप्रतिम कारागिरीची साक्ष देत होती. त्यावर पसरलेल्या वेलबुट्ट्या त्याच्या सौंदर्यात नकळत भर टाकत होत्या. मंदिराच्या आवारात पसरलेला हिरवागार गालिचा, मधोमध असलेले तुळशीवृंदावन, कुंपणापलीकडे सरणाऱ्या गायी आणि सोबतीला पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत, अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे वातावरण. निसर्गाचे हेच रूप टिपण्यासाठी तर आम्ही कॅमेरे बरोबर आणले होते याची आम्हाला अचानक जाणीव झाली आणि पुढचा अर्धा पाऊण तास छायाचित्रणातच गेला. अशा पवित्र आणि मंतरलेल्या परिसरात भूत काय, भूताची सावली देखील असणे शक्य नव्हते. ग्रामदेवतेसोबत असलेल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही पुन्हा एकदा सहलीच्या मूडमध्ये आलो होतो. मगाशी ज्यांचा उच्चार करायलाही घाबरत होतो त्या भूतांच्या नावाने आता आमची थट्टामस्करी चालू झाली होती. गप्पांच्या नादात कधी पोचलो समजलेच नाही. पहिलेच दर्शन झाले ते पंतांच्या एकमजली वाड्याचे. जळाल्याच्या खुणा अंगावर मिरवत दिमाखाने आमच्याकडे पाहत उभा होता. त्याच्या समोर आमचे मुक्कामाचे घर एखाद्या पर्णकुटीसमान भासत होते. वाड्याचे मुख्य फाटक टाळे लावून बंद केले होते, तरी कुंपणाच्या भिंतीची मात्र जागोजागी पडझड झाली होती. एखादे कुत्रेही आरामात त्यावरून तंगडे टाकून जाऊ शकत होते.
तरीही वाड्याच्या आसपास एकाही जनावराचा लवलेश दिसत नव्हता. ना मगाशची पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येत होती. एक प्रकारची नीरव शांतता होती या भागात. तरी तिला भयाण म्हणता आले नसते. अजून रात्र होणे बाकी होते. पण आता तरी आम्हाला त्या वाड्याने भुरळ घातली होती. आम्ही सारे एकमेकांकडे सूचकतेने पाहू लागलो. तसे बंड्या ओरडला, कोणीही जादा हुशारी करायची गरज नाहीये. पुढचे 4-5 दिवस आपण या वाड्यापासून दूरच राहणार आहोत. बस, आमच्यासाठी हा विषय इथेच संपला. आमच्यापैकी कोणीही दिवसा किंवा रात्री त्या वाड्याच्या जवळपासही फिरकणार नाही हा ठराव एकमताने पास झाला. कारण कोणी कबूल नाही केले तरी एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात होतीच. बंड्याच्या काकांचे घर बरेच दिवसांपासून बंद असावे. घरभर पसरलेल्या जळमटांवरून हे समजत होते. तरी घरातील भांडीकुंडी मात्र इतस्तत्र पडली होती. कदाचित अधूनमधून कोणी इथे राहायला येत असावे. काही का असेना, आम्हाला त्या घराची साफसफाई आणि आवलावर करण्यात जराही रस नव्हता. हॉस्टेलवर राहायची सवय असल्याने आम्हाला त्या पसाऱ्यात राहण्यात जराही अडचण नव्हती. घरही 2 खोल्यांचेच होते. एक बाहेरची मोठी खोली आणि आतले स्वयंपाकघर, ज्याच्या कोपऱ्यातच एक मोरी बनवली होती. अंगावरचे ओझे काढून ठेवले तसे दिवसभरात पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली. पण त्यासाठी हातपाय झाडणे गरजेचे होते. बरोबर काही कडधान्य, तांदूळ, अंडी आणि नूडल्सची पाकिटे घेऊन आलो होतो. सध्या परिस्थितीत झटपट बनेल असे नूडल्सच होते. बंड्याने कोपऱ्यातील अडगळीतून स्टोव आणि 1-2 टोप शोधून काढले आणि सर्वांसाठी एकत्रच मॅगी बनवायला घेतली. जेवण झाले तसे सारेजण जागीच लुढकलो. डोळ्यांवर झापड होतीच. बघता बघता साऱ्यांचा डोळा लागला. वेळ काय झाली याचे कोणालाही भान नव्हते, ना कोणाला पर्वा होती. उठलो तेव्हा सगळीकडे अंधार पसरला होता. संध्याकाळ उलटून गेली असावी. एकाला जाग आली तसे एक एक करून सारे उठले. जे अजूनही सुस्तावून पडले होते त्यांनाही लाथा घालून उठवले. बंड्यानेच मग लाईट लावली. स्विचबोर्डजवळ 2 पाली नजरेस पडल्या तसा दचकून मागे सरकला. घरभर नजर फिरवली असता दिसून आले की इथे तर पालींचे साम्राज्य पसरले होते. पालीही कसल्या तर त्यांचा आकार पाहता भिंतीवरचे सरडे वाटावेत. एक बरे होते की साऱ्या जणी निश्चित पडून होत्या. आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले. निदान या परिसरात आपण सोडून आणखी कोणी सजीव प्राणी वास करून आहे यातच समाधान मानले. पक्याने सर्वांसाठी चहा टाकला. जेवायला मिळो ना मिळो, पण सकाळ संध्याकाळ 2 वेळा तल्लफ आली की चहा हा हवाच या हिशोबाने आठवडाभर पुरेल इतकी चहा आणि दूध पावडर बरोबर घेतली होती. पण सध्या त्यापेक्षाही जास्त गरज वाटत होती ती आंघोळ करण्याची. त्याशिवाय प्रवासाचा शीण काही गेला नसता. मोरीमध्ये पाण्याने भरलेला पिंप होता, पण त्यावर पसरलेला धुळीचा जाडसर पापुद्रा पाहता ते पाणी कधीचे असावे याची कल्पना येत होती. तशी पाण्याची काही चिंता नव्हती. घराजवळच एक विहीर होती. अंगणात लावलेल्या बल्बच्या दिव्याचा प्रकाश तिथवर पोचत होता. आंघोळीचा कार्यक्रम आम्ही विहिरीच्या काठावरच उरकायचे ठरवले. पाणी काहीतरीच थंडगार होते. प्रत्येकाने कसेबसे 2 तांबे अंगावर ओतून आटोपले. खरे तर आधीची मूळ विहीर वाड्याच्या आतल्या बाजूला होती, पण बंड्याच्या काकांनी ती बुजवून ही बाहेरच्या बाजूला बांधली होती. वाड्याचा जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तेव्हा एक कुपहुल निर्माण व्हायचे, पण एक अनामिक भीतीही मनात दाटून यायची. सर्वांच्या आंघोळी उरकल्यावर अर्धेजण जेवायच्या तयारीला लागले तर आम्ही 3-4 जण तिथेच बसून राहिलो. पुढेशी झोप झाल्याने बऱ्यापैकी फ्रेश वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पक्याने सिगारेट शिलगावली. 2-4 वेळा धूर आतबाहेर केला तसे जरा तरतरी आली. वातावरणातही एक वेगळीच धुंदी जाणवत होती. थंडावा हळूहळू वाढत होता, पण गप्पाही रंगात आल्या होत्या त्यामुळे कोणी परतायचे नाव घेत नव्हते. गप्पांच्या ओघातच विष्णूपंतांचा विषय निघाला. थेरडा मेला आणि सारा गाव बदनाम करून गेला. बाक्या सहज म्हणाला. तसे एका बोक्याचे गुरगुरण्याचा आवाज आला. आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या कुंपणाच्या भिंतीवर एक पांढऱ्या रंगाचा पण मानेभोवती गडद राखाडी रंगाचा पट्टा असलेला बोका आमच्यावरच नजर लावून होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या मानेच्या काळपट रंगामुळे त्याचे शीर आणि धोड एकमेकांपासून वेगवेगळे असल्याचा भास होत होता. गुरगुरण्याची वेळी त्याने अशीच साधली होती की नाही म्हणालो तरी सारे थोडे चरकलोच. तरी पक्या हिंमत करून म्हणाला, या विष्णूपंत, तुम्ही 2 झुरके मारा आमच्याबरोबर. पक्याचा हेतू जराशी गंमत करून वातावरणातील ताण हलका करण्याचा असला तरी त्यानंतर बोक्याचे गुरगुरणे जास्तच वाढले. त्याला शुकशुक करून हाकलायचा निष्फळ प्रयत्न केला, पण त्याचे लाल होत जाणारे डोळे आम्हालाच तिथून शहाणपणाने जाण्याचा सल्ला देत होते. चल मरू दे त्याला, जाऊया, खूप भूक लागलीये. बाबू म्हणाला तसे सारेजण पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथून निघालो. आम्हाला हाताखाली परतलेले पाहून बंड्याने आंघोळीच्या वादल्याबरोबर घेऊन नाहीत का आलात याची चौकशी केली. तसे आम्ही पुन्हा चरकलो. डोळ्यांसमोर परत तोच बोका आला. तिथे आता परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काहीतरी उडवडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल देऊ लागलो तसे बंड्याही काय ते समजला. त्यानेही मग विषय ताणून धरला नाही.
जेवण तयार झाले होते. टोपावरचे झाकण बाजूला सारले तसे दाल खिचडीचा खमंग वास नाकात शिरला. बरोबर उकडलेली अंडी आणि बंड्याने घरून आणलेले लोणचे होते. दिवसभराचा थकवा म्हणा किंवा गावच्या वातावरणाची जादू म्हणा, सारेजण आधाशासारखे जेवणावर तुटून पडलो. जेवण झाल्यावर बंड्याने सर्वांसाठी लिंबू सरबत केले. एवढे लिंबू कुठून आले याची विचारणा केली तर म्हणाला की स्वयंपाकघरातील फडताळावर सापडले. एवढे जुने असूनही रस चांगला निघाला रे, बाबूने सहज शंका उपस्थित केली. तसे सारे चपापले. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट होती. घराची अवस्था पाहता गेले काही महिने तरी इथे कोणी फिरकले असावे असे वाटत नव्हते. साधे दरवाजा उघडतानाही कुलपावरची धूळ झटकावी लागली होती. तरीही कधीचे ते लिंबू मात्र अजून सुकले नव्हते. अर्धे सरबत पोटात ढकलून झाले होते. उरलेले तसेच मोरीत ओपले. यावर कोणीही पुढे काही चर्चा केली नाही. सारे जणू का एका अलिखित नियमाचे पालन करत होते की अशा कोणत्याही संशयास्पद गोष्टीवर चर्चा करून मनात वेडेवाकडे विचार येऊ द्यायचे नाहीत. रात्री दिवे मालवायच्या आधी घरभर एक नजर फिरवली. संध्याकाळच्या साऱ्या पाली तशाच आपापल्या जागी निश्चित पडून होत्या. अंधार झाल्यावर मात्र साऱ्या घरभर फिरत आहेत असा धास होत होता, पण उठून दिवा लावायची हिंमत काही झाली नाही. सकाळ झाली ती मांजरीच्या आवाजानेच. उठून पाहिले तर बऱ्यापैकी उजाडले होते. स्वयंपाकघरातील खिडकीवाटे 3-4 मांजरींनी घरात प्रवेश केला होता. पुन्हा तो कालचाच बोका आठवला. पण या मात्र फार सौम्य वाटत. उलट डोक्यावरून हात फिरून कुरवाळाव्यात अशा गोजीरवाण्या होत्या. ज्यांना कालच्या बोक्याचा अनुभव नव्हता ते त्यांच्याशी मस्त खेळतही होते. पक्याने मात्र संधी मिळचाच एकेकीला अलगत उचलून घराबाहेर काढले. सर्वांची आंघोळ नाश्ता उरकेपर्यंत 11 वाजले होते. त्यामुळे आजचा गोव्याला जायचा बेत रद्द झाल्यातच जमा होता. कारण या गावातून बाहेर पडायला एकच ती काय एसटी होती जी एव्हानं गेली असावी. तसेही ती एसटी पकडण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत पाऊण तास एक तंगडतोड करत जाणे भाग पडे. आणि एवढं करून जर तिची आणि आमची चुकामुकच झाली असती तर तेवढीच परतीची पायपीठ. म्हणून आता उद्याच पहाटे उठून वेळेच्या आधी निघायचे ठरवले. आज दिवसभर जो काही धुमाकूळ घालायचा होता तो गावातच घालूया म्हणून तयारीनेशी बाहेर पडलो. नक्की कुठे जायचे याची काही कल्पना नव्हती आणि कोणी मार्गदर्शक देखील सोबतीला नव्हता. पण पश्चिम दिशेला वाड्याच्या उजव्या हाताने सरळ चालत गेलो तर 15-20 मिनिटात समुद्रकिनारा लागेल एवढी टीप बंडे आपल्या काकांकडून घेऊन आला होता. तसा वाड्याच्या डाव्या बाजूनेही एक रस्ता थेट समुद्रकिनारी जात होता, पण तो चुकूनही न वापरण्याची सक्त ताकीद मिळाली. कदाचित काकांनी शॉर्टकट सुचवला असेल असा निष्कर्ष काढून जास्त विचारमंथन न करता आम्ही उजव्या रस्त्याला वळलो. रस्ता म्हणजे एक रुंदशी पायवाट होती. दोन्ही बाजूंनी झाडी झुडपे आणि त्या पलीकडे लपलेली गेरूच्या लाल रंगात माखलेली कोकणी टिपिकल कौलारू घरे, त्यासमोर शेणाने सारवलेले अंगण, छोटेसे तुळशी वृंदावन. सारी घरे याच पठडीतली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत होती. 2 घरांच्या मध्ये असलेले बांबूंच्या काटक्यांचे कुंपण ते काय त्यांना वेगळे करत होते. पण या साऱ्यातही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत येत होती. ती म्हणजे सारी घरे ओस पडली होती. अंगणात सुकत घातलेले कपडे, भांडी कुंडी, एखाद दुसरी बाज, हे सारे तिथे वस्ती असल्याचे चिन्ह दर्शवत होते. पण त्यात जिवंतपणा असल्यासारखे काही वाटत नव्हते. आणि याचे कारण म्हणजे आता पावत ते एकही मनुष्य नजरेस पडला नव्हता. नुसत्या खुणा नाही तर चक्क माणसंही होती. आम्हाला पाहिले तसे एक जण आपापल्या घरातून बाहेर पडू लागले. सारेजण आमच्याकडे संशयास्पदरित्या बघत होते. खरे तर मनातून थोडेसे चरकलोच, तरी भूतांपेक्षा माणसे परवडली असा विचार करून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. आम्ही मुंबईहून खास त्यांच्या गावाला फिरायला म्हणून आलो आहोत हे त्यांना समजले तसे सारे आमच्याशी मोकळे झाले. त्यांच्या या दुर्लक्षिल्या गेलेल्या गावाला भेट द्यायला एवढ्या दुरून तेही मुंबईसारख्या शहरातून कोणीतरी येते आणि त्यांच्या गावाच्या परिसराची तारीफ करते, ही गोष्ट नक्कीच त्यांना सुखावणारी होती. फणसासारखे बाहेरून सक्त आणि आतून गोड असणाऱ्या कोकणी माणसांच्या पाहुणचाराबद्दल ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. तशी त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम वाटत होती, तरी आम्ही त्यांचे घरचे पाहुणे असल्यागत जेवायचा आग्रह करत होते. आम्ही नकार दिला तरी आंबे, काजू, फणसाखे गरे आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ आणून आमच्या समोर ठेवले. सारेच पदार्थ रुचकर होते. जरी आम्ही जेवायला नकार दिला असला तरी भूक मात्र प्रत्येकाला सडकून लागली होती. प्रत्येकाने पोट भरेपर्यंत ताव मारला. त्यानंतर त्यांनी ताडीने भरलेले मडके आमच्या समोर धरले. आत्तापर्यंत चाखलेल्या पदार्थांची चव पाहता ही देखील सोमरसापेक्षा कमी नसणार याची प्रत्येकाला खात्री होती. तरी बंड्याने इशारा केला तसे सावधगिरी पळून आम्ही तिचीही चव घेणे टाळले. त्यांचा निरोप आणि दुसऱ्या दिवशीचे जेवणाचे आमंत्रण घेऊन आम्ही तिथून निघालो. मुक्कामाच्या जागेवर पोचेपर्यंत अंधारून आले होते. गेल्या गेल्या दिवा लावला. कालच्या साऱ्या पाली तशाच आपापल्या जागा पकडून स्थितप्रज्ञासारख्या बसल्या होत्या. त्यांना मनातल्या मनात नमस्कार करून आम्ही जेवायच्या तयारीला लागलो. उद्या गोव्याला जायचे होते म्हणून आज दारूचा उरला स्टॉक संपवून टाकायचे ठरवले. नेहमीचा शेव फरसाणचा चकणा होताच जोडीला सुके बॉम्बिलही भाजले. जेवणात अंड्याचे कालवण आणि भात केला होता.
सारेच मटण मच्छी खाणारे असल्याने काही प्रश्नच नव्हता. आज कोणाला भूक जास्त नव्हती तरी लवकर उरकून घेतले. उद्या सकाळी गोव्याला जाण्यासाठी लवकर उठायचे ना. घरातले पाणी संपले होते. रात्रीचे बाथरूमला वापरण्यासाठी थोडे तरी पाणी हवेच, या हिशोबाने विहिरीवर गेलो. अर्थात तिघे चौघे मिळूनच. पक्या आणि बाबू होतेच, तेवढा त्यांना सिगारेटी ओढण्याचा मोका. गेल्या गेल्या पहिल्या सभोवताली नजर फिरवली. एक नजर वाड्याच्या कुंपणावरही टाकली. कालचा बोका कुठेच दिसत नव्हता. पक्याने मग सिगारेटचे पाकिट बाहेर काढले. बाबूने हांडा विहिरीत सोडला आणि माचीस काढून सिगारेट शिलगावली. 2 झुरके मारून सिगारेट पक्याच्या हातात दिली आणि हांडा वर खेचायला घेतला. वजन जरा जास्तच भासत होते. जणू काही आत दगडे भरली असावीत. कसाबसा खेचून वर आणला तसा क्षणार्धात हलका झाला. उपटा करून पाहिलो तर पाण्याचे 2 थेंब काय ते ओघळले. चक्रावून परत आत टाकला. आम्ही काय झाले विचारले तर काही बोलला नाही. परत दुसऱ्या खेपेलाही तेच. हांडा वर खेचायला नेहमीपेक्षा जास्त ताकद लावावी लागत होती. पण बाहेर काढला तो परत एकदा रिकामाच. आम्हाला वाटले बाबूची काहीतरी गडबड होत आहे म्हणून पुढच्या खेपेस पक्याने स्वतः हंडा आज सोडला. यावेळी तर खेचायला आम्हा दोघांना ताकद खर्च करावी लागली. वर येईपर्यंत दोर हातातून सटकतो की काय, नाहीतर आम्हालाच हात खेचून नेतो की काय, असे वाटू लागले. एक शेवटचा जोरदार हिसका देऊन खेचला तसे हंडा दोरीतून सुटून 3 ताड उडाला. टणटणटण आवाज करत वाड्याच्या कुंपणावरून आत जाऊन पडला. आतमध्ये जाऊन हंडा आणायचा विचारही कुणाच्या मनाला शिवला नाही. तरी हंड्याचे नक्की काय झाले हे बघण्याची उत्सुकता आम्हाला कुंपणापर्यंत घेऊन गेली. टाचा वर करून आत डोकावून पाहिले, पण आत पुरेसा प्रकाश पोचत नसल्याने काही दिसायला मार्ग नव्हता. एकाएकी आत काहीतरी हालचाल झाल्यासारखी जाणवले. आवाजाच्या दिशेने पाहिले तसे काही समजायच्या आत एक पांढरी आकृती विजेच्या वेगाने आमच्या अंगावर झेपावली. तिने पक्याच्या मस्तकाचा वेध घेतला तसे त्याने झटका बसल्यासारखे तिला पकडून दूर भिरकावून दिले. हवेतून अलगद जवळच्या झाडीत पडताना जाणवले की तो कालचाच बोका होता. झाडीत कुठे गडप झाला समजले नाही. एकटक त्याच दिशेने बघत राहिलो तसे हळूहळू अंधारात 2 लाल पांढरे डोळे चमकू लागले. बघता बघता 2चे 4, 4चे 8 आकडा वाढतच होता. नक्की किती श्वापदे तिथे दडली होती देव जाणे. त्यांनी एकसाथ आमच्यावर हल्ला केला तर काय होईल याची कल्पनाही तरवत नव्हती. 10-12 बोक्यांशी एकवेळ झुंजूनही असतो, पण जर यामागे एखादी अमानवीय शक्ती असेल तर तिच्यापुढे आमचा काय निभाव लागणार होता. अचानक झालेल्या प्रकाराने तिघेही पुरते हादरून गेलो होतो. कसेबसे अंगातले त्राण एकवटून तिथून पळ काढला. घरापर्यंतचे 50 पावलांचे अंतर 50 महिलांचे भासले. सतत पाठीमागे कोणीतरी लागले आहे असा भास होत होता. धापा टाकतच आत शिरलो. 2च मिनिटात साऱ्या शरीराला पाणी सुटले होते. काही न विचारताच बंड्याने सर्वप्रथम आतली कडी लावून घेतली. कोणालाही आमचा अनुभव खरा खोटा करायचा नव्हता की त्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. दुसऱ्या दिवशीच इथून निघायचे असे सर्वांनी एकमताने ठरवले. जमल्यास गोव्याला जायचे किंवा थेट मुंबई गाठायची. फक्त आजची रात्र निर्विघ्नपणे पार पडू दे आणि पडल्या पडल्या झोप लागू दे अशी प्रार्थना करून आम्ही दिवा मालवला. सकाळी उजाडले तसे आम्ही आवरायला घेतले. रात्रभर कोणाचा डोळ्याला डोळा लागला असेल असे वाटत नव्हते. तरीही सारे आळस झटकून निघायच्या तयारीला लागले होते. आजची बस चुकता कामा नये हे साऱ्यांना ठाऊक होते. चालताना सर्वांच्याच डोक्यावर एक प्रकारचा ताण होता. येताना याच रस्त्याने आलो होतो, पण आता मात्र तेव्हासारखे सभोवताल निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटणे जमत नव्हते. पक्यानेच मग सर्वांचा ताण हलका करायला एक शीळ घातली आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर वीतभर कपड्यात बागडणाऱ्या लललांचा विषय काढला. तसा अचानक साळ्यांचा नूर पालटला. ही देखील एक निसर्गाचीच किमिया होती. वेशीपर्यंत तर पोचलो, पण बस आली की गेली की कधी येणार हे समजायला काही मार्ग नव्हता. वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. तेवढ्यात तिथे विष्णुपंत अवतरले. म्हणजे ते पहिल्या दिवशी दिसलेले धोतरवाले आजोबा आले. त्यांच्याकडून समजले की आज बस काही येत नाही. काल रात्री बसच्या रस्त्यात असलेल्या नदीवरील पूल तुटला होता. म्हणजे आता पुढचे 4-5 दिवस तरी बस किंवा कोणतेही वाहन इथे फिरकणार नव्हते. या गावातून बाहेर पडायला दुसरा कोणता मार्ग आहे का म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली तसे त्यांनी वर आकाशाकडे बोट दाखवले. यांच्या या कृतीचा काहीच अर्थ लागला नाही आणि लावण्याच्या भानगडीतही आम्ही पडलो नाही. परत मागे फिरण्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. आता फक्त एकच आशेचा अंधुकसा किरण दिसत होता आणि ते म्हणजे काल भेटलेले गावकरी. महादेवाला नमस्कार करून आम्ही परत घरच्या दिशेला फिरलो. गावाकडे जाणारा रस्ता परत त्या विहिरीसमोरूनच जात होता. दिवसाची वेळ होती, तरी एकमेकांचा हात धरून साखळी करूनच चालत होतो.
कालचे झाडीमागून लुकलुकणारे डोळे, गुरगुरण्याचा आवाज अजूनही आम्ही विसरलो नव्हतो. गावात पोहोचलो पण गावकऱ्यांचा कुठे पत्ता नव्हता. दिवसा हे सारे गावकरी जातात कुठे हा प्रश्नच होता. निदान बाई माणसे तरी घरी असावीत तर तीही कुठे दिसत नव्हती. सारी वाडी निर्मनुष्य पडली होती. कदाचित यावरूनच भूतांची वाडी हे नाव पडलं असावं. दिवस उतरू लागला तसे सारे कासावीस होऊ लागलो. सकाळपासून फारसे काही खाल्ले नव्हते. पण चिंता भुकेची नव्हती तर इथून सुटका कशी करून घ्यायची याची होती. आणि हे दिवस मावळायच्या आधच शक्य होते. 4च्या सुमारास समुद्र किनाऱ्याच्या दिशेहून सारे गावकरी परतताना दिसले. चौकशी करता समजले की दर फ्रक्केशी त्यांच्या दर्यावर जाऊन मासेमारी करून किनाऱ्यावर शिजवून खायची प्रथा होती. सारे काही अजबच होते. पण आमची जेवणाची सोय मात्र झाली होती. त्यांचे बऱ्यापैकी जेवण उरले होते जे आम्हाला पुरेसे होते. गावातून बाहेर पडायला आणखी एक मार्ग होता. गावच्या दक्षिणेला असलेल्या वडाच्या पारावरही दिवसाला एक एसटी यायची. पण ती दुपारी 12ची असल्याने आता आम्हाला आणखी एक दिवस मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सकाळी आम्हाला कोणी आणखी एक रात्र थांबण्याबद्दल सांगितले असते तर आम्ही तो सल्ला तेव्हाच धुडकावून लावला असता. पण गावकऱ्यांच्या दिलाशाने थोडीफार हिंमत आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सारे आमच्या मनाचेच खेळ होते. आम्ही आधीच या गावाची अपकीर्ती ऐकून इथे आलो होतो. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे संशयाच्या नजरेनेच बघत होतो. खालच्या वाडीतली माणसे 4 दिवस जत्रेला गेली होती म्हणून आम्हाला काल त्यांची घरे खाली दिसली होती, ज्याचा आम्ही वेगळाच अर्थ काढला होता. येथील हवामानही बरेच लहरी होते. कधी थंडी पडते तर कधी उकडायला लागते, तर कधी अचानक जोरदार वारे वाहायला लागतात. ऊन सावलीचा खेळ तर चालूच होतो. यालाही आम्ही भूताटकीच समजत होतो. गावच्या ठिकाणी बोके आणि रानमांजरे असणं काही विशेष गोष्ट नव्हती. हातात एक काठी घेतली असती किंवा त्यांच्या दिशेने एक दगड भिरकावून दिला असता तरी कधी आमच्या वाटेला गेली नसती. इतकेच नाही तर त्यांच्या मते काल विहिरीवर घडलेल्या प्रसंगामागेही बांजरीच होत्या, ज्या रात्रीचा पाणी प्यायला विहिरीत उतरतात आणि पाणी उपसायला हंडा टाकला की त्याला धरून वर यायचा प्रयत्न करतात. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला असे वाटू लागले की गेले 2 दिवस आम्ही आमची तर्कबुद्धी गहाण टाकली होती की काय. सर्वांनी अजून एक नाही तर गावकऱ्यांच्या आग्रहाखातर अजून 2-4 दिवस राहायचा निर्धार करून कोलंबीचा रस्सा आणि तळलेल्या बांगड्यांवर ताव मारायला सुरुवात केली. गावकऱ्यांचा निरोप घेऊन निघालो. वाटेत पुन्हा विहीर लागली. नाही म्हणाले तरी मनावर थोडेफार दडपण होतेच. रात्री परत विहिरीवर यायची हिंमत होईल ना होईल, आणि झालीच हिंमत तरी का विषाची परीक्षा घ्या. त्यापेक्षा अंधार पडायच्या आतच आम्ही पाणी भरून घ्यायचे ठरवले. आजचा सारा दिवस फुकटच गेला होता. काही न करता उगाच दमछाक झाली होती. त्यात सकाळी लवकर उठलो होतो म्हणून लवकर झोपायचे ठरवले. तेवढीच रात्रही छोटी झाली असती. घरी परतलो आणि पाहिले तर अंगणातील बल्ब फुटून त्याच्या काचा दारापाशी विखुरल्या होत्या. आता हे आणि कोणाचे काम असावे? मांजरीचे की आणखी एखादा जनावर? की अचानक वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याने झाले असावे? आणखी किती गोष्टींचा तर्क लावावा लागणार होते देव जाणे. एवढ्या वेळ आणलेले उसने अवसान गळून पडते की काय असे वाटायला लागले. घरात शिरलो तर अंदाजाप्रमाणे पाली आधीच बस्तान मांडून बसल्या होत्या. यांच्याबद्दल मगाशी गावकऱ्यांना विचारायचेच राहिले होते. या अशा साऱ्या गावभर पसरलेल्या होत्या की आमच्याच नशिबी होत्या. पण खरे तर या पालींची आम्हाला भीती वाटण्याऐवजी सोबतच वाटू लागली होती. गावकऱ्यांसोबत पोटभर जेवण झाले होते त्यामुळे आता रात्रीच्या जेवणाची चिंता नव्हती. दारूचा स्टॉक संपला होता पण शेव फरसाण बऱ्यापैकी बाकी होते. भूक लागलीच तर झटपट मॅगी नूडल्स करता येणे शक्य होते. आताचे कुठे 8 वाजत होते. मुंबईच्या पोरांनी आदल्या रात्री कितीही जागरण केले असले, दिवसभरात कितीही थकले असले तरी त्यांना 8-9 वाजता झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मग पत्त्यांचा डाव रंगला. पत्ते खेळताना आम्हाला कोणाला स्थळकालाचे भान उरायचे नाही. परीक्षेचा अभ्यास करायचा बहाणा करून हॉस्टेलमधील एखाद्या मित्राच्या रूमवर सारे पत्ते कुटत बसायचो. आताही तसाच माहोल तयार झाला होता. रात्र चढू लागली तसे एक जण पेंगू लागला. शेवटी आम्ही नेहमीचे 3-4 हौशी कलाकार उरलो. पण अचानक वातावरणात एक प्रकारची शांतता जाणवू लागल्याने आम्हीही आता झोपणे शहाणपण समजले. लाईट काढून किती वेळ पडून होतो माहीत नाही, पण झोप लागत नव्हती. मनात उलटसुलट विचार येत होते. अजूनही बऱ्याच गोष्टी पटल्या नव्हत्या. लहान असताना रामसे बंधूंच्या भयपटात असे सारे पाहून खूप घाबरायचो. प्रत्येक वेळी सिनेमा बघताना नकळत स्वतःला त्या कलाकारांच्या जागी ठेवून हे असेच आपल्याशी घडले तर काय होईल असा विचार मनात आल्याने ही भीती वाटायची. नंतर जसे जसे मोठे झालो तसे हे सारे खोटे असते, प्रत्यक्षात असे काही घडत नाही असा विश्वास आल्याने अशा सिनेमांनी घाबरवायचे बंद केले. कालांतराने ते कंटाळवाणे किंवा विनोदी वाटू लागले. आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.
जोपर्यंत हे सारे झूठ है निवळ मनाचेच खेळ आहेत हा विश्वास येणार नव्हता तोपर्यंत मन घाबरणारच होते. उद्या कदाचित आम्हीच या साऱ्या प्रकारावर हसत असू, पण अजून तो उद्या उजाडायचा होता. त्या उद्याचीच आतुरतेने वाट बघत असल्याने झोप येत नव्हती. छतावर काहीतरी वाजल्याचा आवाज झाला. कदाचित वाऱ्याने झाडाची फांदी वगैरे तुटून पडली असावी. थोडा वेळ अंदाज घेऊन डोळे मिटले तसे पुन्हा कौले वाजली. यावेळी आवाज जरा मोठा होता, कोणीतरी दणकन उडी मारल्यासारखा. चपापून आम्ही दोघे तिघे एकमेकांकडे बघू लागलो. आता हे काय नवीन संकट उभे ठाकलंय याची चिंता साऱ्यांच्या डोळ्यात दिसत होती. टपटप करून आवाज वाढू लागला. जणू काही माकडांची एखादी टोळी कौलावर चढली होती. कोकणात माकडे असणे अशक्य नसले तरी मुंबईहून निघाल्यापासून अख्ख्या प्रवासात आम्हाला एकाही माकडाने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे अचानक त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावणे तर्कात बसत नव्हते. येव्हाना आवाजाने सारे उठून बसले होते. बंड्याने नेहमीसारखे घरमालकाच्या हक्काने पहिला उठून दिवा लावला. नक्की काय गोंधळ चालू असावा काही कल्पना येत नव्हती. दार उघडून बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. 5-10 मिनिटांनी आवाज थांबला, पण तो केवळ जाहिरातींचा ब्रेक घेतल्यासारखा. थोड्याच वेळाने पुन्हा टपटप सुरू झाली. मध्येच आवाज काही काळासाठी थांबायचा आणि आता पुन्हा येणार नाही असा विश्वास येताच परत सुरू व्हायचा. येथील हवामान कितीही लहरी असले तरी मे महिन्यात इथे गारा नक्कीच पडणार नव्हत्या, आणि खरोखरच पडत असल्या तरी अशी आवाजाची उघडझाप करत पडल्या नसत्या. दार उघडून बघायचीही सोय नव्हती. बाहेरचा दिवाही फुटला असल्याने अंधारच नजरेस पडला असता. नाही म्हणायला एक टॉर्च जवळ होता, पण त्याचा प्रकाशही जेमतेम 10 पावलांवर जाऊन थांबेल एवढाच होता. दुष्काळात 13वा महिना, आगीतून फोफाट्यात, या आशयाच्या साऱ्या म्हणी एकाच वेळी आठवल्या जेव्हा बाबूने सांगितले की त्याच्या पोटात कळ मारतीये आणि त्याला त्वरित परसाकडे जाणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात साऱ्यांचे नाक चुरचुरले. तसे जाणवले की तो सांगतोय त्यात खरेच तथ्य आहे. आता घरी पंचायत झाली. बाथरूमला जायची सोय आत होती, पण संडास मात्र बाहेर होता. बाबूनेही धमकी दिली की जर काही मार्ग नाही काढला तर तो आत मोरीतच करेन, आणि हे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. बाबूला आता भूताच्या बापाचेही काही पडले नव्हते. त्याच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हलके होणे गरजेचे होते. कौलांवरचा आवाज गेले 5-10 मिनिटे थांबला होता, तरी कोणत्याही क्षणी पुन्हा सुरू होईल याची खात्री नव्हती. त्या आवाजापेक्षाही याची भीती होती की आम्ही दार उघडायची वाट बघत बाहेर कोणी दबा धरून तर बसला नसेल. शेवटी तयारीनिशी बाहेर पडायचे ठरवले. बंड्या हातात टॉर्च घेऊन सर्वात पुढे होता, पाठीमागे दोघे तिघे काठ्या घेऊन. साऱ्यांनी प्रत्येकाकडे देवाचे चिन्ह असलेली एखादी चैन, अंगठी यासारखी वस्तू जवळ असल्याची खात्री करून घेतली. बंड्याने दरवाजा उघडून पाहिला. 4ही दिशेने टॉर्चचा प्रकाश फेकून जवळपास काही संशयास्पद तर दिसत नाही ना हे बघितले. बंड्याचे खरेच कौतुक वाटत होते. तसं तो मुळातच धाडसी होता, पण इथे आपल्यामुळे बाकीचे सारे संकटात सापडले आहेत, तर सोडवणेही आपलेच कर्तव्य आहे याची जाण ठेवून तो प्रत्येक वेळी पुढाकार घ्यायचा. बंड्याने ग्रीन सिग्नल दिला तसा एक एक करून साखळी बनवूनच आम्ही बाहेर पडलो. प्रत्येकाने आपला मोबाईल बरोबर घेतला होता. त्याचा जेमतेम प्रकाश एकमेकांचे चेहरे तरी दाखवत होता. छताकडे बघायची कोणाची हिंमत नव्हती. तसाही तिथे अंधारच पसरला होता. टॉर्चचा प्रकाश कदाचित तिथे थोडाबहुत पोहोचला असता, पण बंड्याने तो संडासाच्या दिशेनेच रोखला होता. अर्थात तेच आमचे लक्ष होते. तोच एक गड काबीज करायचा होता आणि परत फिरायचे होते. बाबू आत शिरला. अर्थात दरवाजा उघडाच ठेवला होता. तो आज जीव मुठीत धरून बसला होता आणि आम्ही सारे बाहेर नाक मुठीत धरून उभे होतो. कोणाला काय बोलावे सुचत नव्हते, पण शांतता जास्त भयप्रद वाटत असल्याने मध्येच कोणीतरी उगाच एखादे वाक्य फेकून तिचा भंग करायचा प्रयत्न करत होता. एक एक क्षण युगासारखा भाषणे म्हणजे नक्की काय याची प्रचिती येत होती. अशाच काही सहस्त्र क्षणांनंतर बाबूचे कार्य आटोपले तशी आणखी एक दोघांना हुक्की आली. मनात खरे तर लाखो शिवा येत होत्या, पण नकार द्यायची ही सोय नव्हती. एकदा घरात परतलो तर पुन्हा बाहेर यायची हिंमत होणार नव्हती. त्यापेक्षा एकदाच काय ते साऱ्यांचे उरकून जाऊ दे असा विचार केला. सारा वेळ मनात धाकधूक होतीच की आता परत आवाज सुरू होईल, आता कोणीतरी अंधारातून अंगावर झेपावेल, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. जसे शिस्तीत आम्ही बाहेर आलो तसेच परत आत गेलो. दाराची कडी लावली, ती आता थेट सकाळीच उघडण्यासाठीच. पण अजून रात्र संपणे बाकी होते. थोडा वेळ डोळा लागतो न लागतोच तोच पुन्हा दारावर थपथपवण्याच्या आवाजानेच. फार मोठा आवाज नव्हता, पण शांततेचा भंग करून आमच्या मनात धडकी भरवण्याइतपत पुरेसा होता. पुन्हा एकदा बंड्यानेच धीर एकवटून कोण आहे म्हणून आवाज दिला, पण काही प्रत्युत्तर नाही आले. परत काही विचारायची आमची हिंमत झाली नाही
आणि पुन्हा तो आवाजही नाही आला. पानांची सळसळ मात्र बराच वेळ ऐकू येत होती. आता पुन्हा डोळा लागणे कठीण होते. तसेही 3 वाजले होते. उरलेली रात्र आम्ही तशीच पडल्या पडल्या जागून काढली. उजाडल्या सर्वात पहिले दरवाजा उघडून छतेवर नजर टाकली. सारी कौले जागच्या जागी होती. त्यावर साधे पानही पडले नव्हते. रात्री नक्की काय चालू होते माहीत नाही, पण जे काही होते त्याची एकही निशाणी दिसत नव्हती. आता आणखी या गावात राहण्यात काही अर्थ नव्हता. गेल्या 3 दिवसात मौजमजा कमी आणि भीतीचेच अनुभव जास्त घेतले होते. काल गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी 12ची एसटी होती, पण ती जिथून पकडायची होती तिथवर जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते. बरे गावकरी देखील दिवसात जागेवर सापडतील की नाही याची खात्री नव्हती. फारसा विचार न करता पटापट आवरून गावच्या दिशेने निघालो. सारे सामान बरोबरच घेतले होते. परतायची सोय झाली तर तिथूनच परस्पर निघायचे ठरवले. सुदैवाने गावकरी भेटले. त्या क्षणाला ते आम्हाला खरेच देवदूता समान भासत होते, कारण आता तेच आम्हाला या भूताच्या वाडीतून बाहेर काढू शकत होते. कालचा सारा वृत्तांत त्यांना सांगितला तरी अजूनही त्यांचे हेच म्हणणे होते की आम्ही आणखी 4 दिवस इथे राहावे. काल जे आमच्या छतावर नाचत होते ती गावातीलच माकडे होती, ज्यांना अधूनमधून असा दंगा करायची लहर येते, तरी आजपर्यंत त्यांनी कोणाला त्रास दिल्याचे ऐकविकात नव्हते. पण दारावर थाप कोणी मारली असावी याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. तरीही आम्ही आमचा विचार बदलावा म्हणून गावकरी सातत्याने मनधरणी करत होते. आम्ही मात्र आमचे मन बनवून आलो होतो. त्यांच्या जागी ते योग्यच होते. आम्ही असे इथून पळ काढणे म्हणजे त्यांच्या गावावर बसलेला बदनामीचा शिक्का आणखी गहिरा होणार होता. पण आमच्या दृष्टीने विचार केला तर आता कोणत्याही किमतीत या भूताच्या गावात राहून 12च्या भावात जाण्यापेक्षा इथून पळ काढण्यातच साऱ्यांचे भले होते. साऱ्यांबरोबर आठवण म्हणून एक फोटो काढायची इच्छा होती, पण त्यांनी नाराज होऊन यास नकार दिला. म्हणाले की पुढच्या वर्षी परत याल तेव्हा नक्की काढू. वाद घालण्यात किंवा हट्ट करण्यात अर्थ नव्हता आणि पुढच्या वर्षी परत येण्याचा प्रश्नच नव्हता. 7-8 गावकरी बरोबर घेऊन आणि बाकी साऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. इथून आता परत बरेच चालावे लागणार असे वाटत होते, पण एक छोटेसे टेकाड ओलांडले आणि 10 मिनिटातच इच्छित जागी पोहोचलो. एक भला मोठा वटवृक्ष आडवा उभा पसरला होता, ज्याच्या बुंध्याशी आम्ही उभे होतो. वर शेंड्याला शेकडो वटवाघोळे लटकली होती. बरेच जुने खोड दिसत होते, कदाचित विष्णुपंतांच्या काळातील असावे. जाता जाताही विष्णुपंतांची आठवण यावी. कधी एकदा बस येते आणि या गावापासून आणि त्याच्या विचारांपासून दूर जातोय असे वाटू लागले. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा विचारणा केली, शेवटचीच, पण आमचाही निर्धार ठाम होता. इतक्यात बस आली. हिरमुसलेल्या गावकऱ्यांना शेवटचा रामराम करून आम्ही बसमध्ये चढलो. बस सुटली तशी आमची नजर गावकऱ्यांवरच लागली होती. मागच्या खिडकीतून आम्ही त्यांना हात दाखवत होतो तशी एक विस्मयकारक घटना घडली. झूप 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 करून 6 गावकरी आम्हाला हात दाखवतच हवेत उडाले आणि बघता बघता त्यांची वाघुळे बनून झाडाला लटकली. आमचा क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना. गेले 2 दिवस आम्ही यांच्याबरोबर राहिलो, यांच्याकडचे खाणे खाल्ले, यांच्या आग्रहाखातीर एखादा जास्त दिवस थांबलो आणि तरी समजू शकलो नाही या आपल्या मूर्खपणावर रडावे की एवढे होऊनही आपण मुंबईला सुखरूप जात आहोत याबद्दल देवाचे आभार मानावेत हे समजेनासे झाले. पण थांबा, अजून तरी आम्ही कशावरून सुखरूप होतो? बसमध्ये एक नजर फिरवली तर साऱ्या नजरा आमच्याकडेच लागल्या होत्या. कंडक्टर मात्र आपल्याच नादात पुढे बसला होता. अजूनही तो आमच्याजवळ तिकिटाची विचारणा करायला आला नव्हता. पुढचा मागचा विचार न करता आम्ही सरळ बेल वाजवली आणि गाडी थांबली तशी सरळ खाली उतरलो. शेवटचा मुलगा उतरला तशी बस आपल्या मार्गाने निघून गेली. आम्हीही त्याच वाटेने पुढे चालू लागलो. मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 15-20 मिनिटांनी एक बसस्टँड दिसले. चौकशी करता समजले की अर्धा पाऊण तास झाला, पण या वाटेवरून एकही बस गेली नाही. आता आमची बस कुठे गेली असावी याचा अंदाज लावणे आमच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. ती सुद्धा अशीच झाडाला लटकली असावी किंवा पाताळात शिरली असावी. आम्हाला आता त्याची फिकीर नव्हती. सरते शेवटी आम्ही आपल्या माणसात म्हणजे मनुष्य प्राण्यात आलो होतो. जे काही आम्ही अनुभवले त्याची या अनोळखी लोकांत वाच्यता करून आम्हाला आमचे हासे करून घ्यायचे नव्हते ना आम्हाला त्यांच्या सहानुभूतीची गरजच होती. गोव्याला जायचा बेत कधीच रद्द झाला होता. सर्वांना मुंबईचे वेध लागले होते.